चिंचवे येथे अक्षय तृतीयेनिमित्त खंडोबा यात्राचा जल्लोष, 12 गाड्या ओढण्याचा थरारक सोहळा संपन्न। देवळा तालुक्यातील चिंचवे येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने श्री खंडोबा महाराजांची पारंपरिक यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला। गावातील रूढी परंपरा, पूर्वजांकडून चालत आलेले संस्कार आणि पिढ्यानपिढ्या जपलेले धार्मिक रीतिरिवाज यांची जणू एकत्रित प्रचिती या यात्रेत अनुभवायला मिळाली। अनेक वर्षापासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे नेली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले। दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता देवाचा मांडव आणि काठी मिरवणूक वाजत गाजत ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली। या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तांचा उत्साह आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। त्यानंतर दुपारी भक्तांकडून खंडोबा मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुहासिनींनी डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदवला। गोंधळी, संबळवादक आणि इतर लोककलावंतांनी सादर केलेल्या कलाप्रकारांनी यात्रेची रंगत अधिकच वाढवली। त्यानंतर खोबरे व भंडारा उधळत 12 गाड्या ओढण्याचा थरारक सोहळा पार पडला। या परंपरेला विशेष धार्मिक महत्त्व असून ही प्रथा पूर्वजांच्या काळापासून अखंड सुरू आहे। गावातील मानकरी, भगत आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून ही परंपरा आजही जिवंत ठेवली जात आहे। यावेळी मानकरी म्हणून भिला दगा गांगुर्डे यांना मान मिळाला, तर आप्पा आनंदा पवार आणि राजेंद्र माणिक गांगुर्डे यांना गोपाळाचा मान देण्यात आला। 12 गाड्यांच्या ओढण्याच्या कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता। संबळ वाद्याच्या तालावर तरुणाईने ठेका धरत उत्सवात रंग भरला। सूर्यनारायण बँडच्या तालावर युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हे यात्रेचे विशेष आकर्षण ठरले। चिंचवे गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या यात्रेत सहभागी होत श्रद्धा आणि भक्तीचा संगम अनुभवला। ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि एकोप्याचा जिवंत वारसा असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त यात्रा कमिटी, ग्रामस्थ आणि तरुणाईने विशेष परिश्रम घेतले। विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह महिला वर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर सायंकाळी श्रद्धा आणि भक्तीचा जागर म्हणून हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांचे भव्य कीर्तन संपन्न झाले। या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि परंपरेचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। मला
पडले ते जागावर झूम एवढा चढा आहे छोकरं काय करायचं. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.